तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा बरं का मित्रांनो। तुम्ही आतापासून मला जेवढा प्रेम दिलंय तितकंच भरभरून प्रेम अजून सुद्धा राहू द्या बरं का। तर मित्रांनो, माझ्या शेळ्यांनी दिलेले आहेत यावर्षी खूपच बकरे, तर दरवर्षी पाटे देतात, यावर्षी बकरे दिले, तर मी तुम्हाला बकरे दाखवणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, ब्लॉग कंटिन्यू बघा। तर चला आता आपल्या शेळ्याकडे जाऊयात, पहिले कोंबड्यांकडे जाऊयात, त्याला सोडून देऊयात। आता कोंबड्यांना देतो मी सोडून। तर मित्रांनो, हे माझं कोंबड्यांचं घर आणि यांचं मला उत्पन्न येते खूप, तर म्हणून मी यांचा बिझनेस केलाय बरं का। हे बघा, हेच आपल्या कोंबड्या आणि बघा गावरानी कोंबड्या येतात आणि कोंबड्याचे अंडे कोण कोण खाते आणि कोंबड्या सुद्धा कोण कोण खाते ते कमेंट मध्ये सांगा। यांना जाळी केलेली आहे, प्रत्येक कोंबडी पालन वाल्याकडे जाळीच राहते, म्हणून मी सुद्धा जाळीच केलेली आहे। तर हे बघा, आता यांना देतो सोडून, आता मोकळ्या। बघा, आता यांना सोडून देणार आहे मी। आता बघा कशा पळतात, आज थकून गेल्यात वाटते म्हणून पळाले नाही। हे बघा, थांबा तुम्हाला पकडून दाखवतो एखादी निष्ठाली, जाऊ द्या। आता त्याला बोलवतो, आ पी 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 आ 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 आव 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 आव। तर मित्रांनो, त्या काय त्यांचा आज मूड नाही वाटतंय, त्यांना मी असा त्रास देत असतो। तर मित्रांनो, ही आहे टिकली शेळी आणि आता ही आताच जणली बर का। तर ही पहिला रुपाट आहे, पहिला रुपाट म्हणजे पहिलंच इथं हिचं हे बघा, हिचं पिल्लू, हे हिचं पिल्लू आणि पिल्लू खूपच टंटन आहे बर का। हे बघा, म्हणजे आताच विली ना, आताच ते उभं पण राहिले बर का। हे बघा, पावर आहे त्याच्यात खूप। हे बघा, याच्यात टकुऱ्यावर थोडस हे आहे चांदणी आणि हिच्या वीक म्हणून माईवर गेले हे बघा। तुम्हाला आवडले की नाही ते कमेंट मध्ये सांगा बर का। आणि मित्रांनो, ही शेळी पण याचा खूप लाड करायली आणि पहिली शेळी म्हणजे पहिल्या इथाची शेळी जरा तितका लाड करत नसती, काही नाही, मात्र ही खूपच हुशार आहे बर का। वाटलं नव्हतं की इतकी हुशार राहील। हे बघा, तुम्हाला कस काय आवडले की नाही। तर मित्रांनो, या शेळीचं झालेलं आहे आता काम। तर आता मी दुसरे बकरे दाखवणार आहे, पलट वाटते। तर मित्रांनो, इथं दोन पिले आणि ते बकरेच आहेत बरं का, दोन्ही बी। आणि हे या डालीमध्ये येतं, तर आणि त्या डालीमध्ये कोंबडी येते, कोंबडीने सुद्धा पिले काढले, तर तिला 14 अंड्यावर बसवलं, तिला 13 पिले काढले, एकच अंडा गंध केलं। तर तसलीच कोंबडी पाहिजे ती बरं का, हुशार। बघा, याच्यामध्ये येतात शेळीचे पिल्ले आणि हे पिल्लूला आगाव आहे। बघा बघा बघा, थांबा आता तुम्हाला बघा पळालच। तुम्हाला आवडलं की नाही ते कमेंट मध्ये सांगा बरं का। आणि हे आहे टिक्कूचं पिल्लू, हे टिक्कूचं पिल्लू आहे आणि हे शांत आहे बरं का, आणि हेच लय आगाऊपणा करायले। चला याला टाकू ता कोंडून। थांब रे मित्रांनो, ते तर खूपच आगाव आहे। चला याला कोंडून टाकूयात। आणि आता मी कोंबडी दाखवतो तुम्हाला। हे कोंबडी आपले याच्यात कोंबडी सोडून दाखवतो। मारलं दुसऱ्या कोंबड्यांना। ही कोंबडी आणि 13 पिल्ले काढलेले आहेत आणि गावरानी कोंबडी आहे आपली। मारायली दुसऱ्या कोंबड्यांना। तर मित्रांनो, तुम्हाला आपली कोंबडी आवडली की नाही ती कमेंट मध्ये सांगा बरं का। आम्हाला तुम्हाला बारकं पिल्लू पण करून दाखवते तिचं। हे बघा मित्रांनो, किती गोंडास पिले आहेत। हे बघा, हा लाड करू वाटते, मात्र लाड करायसारखे नाही, तर खूपच छोटे आहेत। चला आता मी माझ्या शेळ्याच्या घरात जातो आणि शेळ्याची ओळख करून देतो पटकन। चला, कोंबड्या काय पकडू देन झाले, तन कोंबडे काय पकडू देन झाले।
हे आपल्या शेळ्याचं घर. हे बघा, वेलकम, आओ मेरे बकरियों के घर के अंदर. हे बघा, हे आपलं शेळ्याचं घर. आणि हे बघा, हे मोरपीस. तर मला गवसालतं पावसाळ्यामध्ये. तुम्ही पाहिली की नाही मोरपीस, ते कमेंट मध्ये सांगा बरं का. आणि ही आहे मोरनी. तर हिचं मोर का नाही तर म्हणून हिचं नाव मोरनी ठेवलंय. आणि तुम्हाला आवडली की नाही ते कमेंट मध्ये सांगा. थांबा, लाजती बघा, लाजती बघा, लाजती. हा, चिंगडी सुद्धा असंच लाजती. आणि हे आहे मोरणीचा पिल्लू आणि याचं नाव आहे मोरणा. आणि थांबा, हे बकरं. हे बघा, मी म्हणतो ना औंदाच्या वर्षात आम्हाला बकरे झाले. हे बकरं तुम्हाला ओळखूया म्हणून करले बरं काय, नाही तर तुम्ही म्हणसाल आगाऊपणा करायला तू. हे बकरं आहे म्हणून तुम्हाला दाखवले. आणि हे आहे काळं, याचं नाव काळं आहे. आणि याच्या बहिणीचं नाव आहे काळी. आणि ही पाठ आहे. थांबा, तुम्हाला दाखवतो, नाही तर तुम्ही विश्वास करणार नाही. हे बघा, ही हे पाठ. आणि ही 4 थानी बरं का, 4 थानी तिला. आणि ही आहे टिक्कू, ही आराम करायली. आज तिचं बोर आहे वाटते. ही चहा भेटला नाही का नो. हे बघा, एरी म्हणाल बरं का हसवण्यासाठी. ही हे मथारी आणि ही हे फंडी. म्हणजे मथारी हिला शिंगा आली नाही तर खूप, त्याच्यामुळं फंडी म्हणलं. मथारी माझी लय लाडाची. ही आहे चिंगळी. मी म्हणाल तर तुम्हाला चिंगळी सुद्धा लाजते. आता बघा कसं काय लाजते बघा, बघा लाजती की नाही. हा, लाजती. तशा शेळ्याच आहेत आमच्या बघा. तुम्हाला माझी चिंगडी आवडली की नाही ते कमेंट मध्ये सांगा. आणि मित्रांनो, ही दिसायला तितकी छान नाही, मात्र दुधाला लय छान आहे बरं का. आणि हे तिचा पिल्लू आहे, हिचं नाव आहे काळी. आणि ही चिंगडी, ही काळी चिंगडीवर गेली. अगं तिकडे तोंड दाखव कॅमेरात. मित्रांनो, ती लाजायली, तिला तोंड दाखवायचं नाही तर हिचंच तोंड बघून घ्या. हे आता दाखवलं. हे बघा, अशी ओळखू आली की नाही. तुम्हाला विश्वास होत नसाल की ही चिंगडी आहे का ती चिंगडी आहे. ती काळी आहे आणि ही चिंगडी आहे. आणि हे बोकाड. आता हे आराम करायला आहे, तोंड दाखव तिकडं. हे बोकाड. आणि हे मित्रांनो, हे 1 वर्षाचा बोकाड आहे बरं का. तर आणि हे एक बोकाड, हे 2 हे भाऊ आहेत. हे मोरणीची पिले, ती मोरणी आणि तिचे पिले हे. आणि ही आहे अगं फंडे, ही आहे फंडी. तर मित्रांनो, ही टाकली फंडी. हिला शिंग नाही म्हणून टाकली म्हणलं. तर ही आगाव आहे बरं का. ही बी लाजायली वाटते. आणि ते तिचं लेकरू परब्या, ती बी टाकलंच आहे, फंड आहे. तुम्हाला ते परब्या ते बाहेर हिंडायलंय. आणि ही आहे तांबडी, ही चाबरी आहे म्हणजे आगाऊपणा करती. तांबडी आहे, पापा आगाऊपणा करती. थांबा, ही आहे मोरणी. आणि ही बारकी मोरणी आणि ती मोरणी. तर बारकी मोरणी हिला म्हणत नाही, हिला बिग मोरणी आणि तिला बिग मोरणी. आणि हिचा मी लाड करत असतो, हिच्या घरचे सगळेच लाड करतात. आणि ही खूपच लाडाची आहे. थांबा, तुम्हाला दाखवतो. हे पडत होतो. ही आहे ढोनी. आणि ही माझ्या खांडाची सर्वात मोठी शेळी आहे. आणि ते बकरं आहे ना, ते मोठा, ते हिचंच आहे बरं का. आणि ती मोरणी सुद्धा आहे ना, ती हिचीच आहे बरं का. आणि एक होती ती इकून टाकली हिची. आणि ही आहे ढोनी. ही ढोनी, ही बारकी ढोनी. आणि हिचा मी एकटाच लाड करत असतो. बाकीचे माझ्या घरची मोरण्याचा आणि मोरणीचा लाड करतात. हिला लाडाची आहे. थांबा, तुमची सॉरी, माझी शेळी बघा, हिला घेतलं म्हणून वळडायली. थांबा, कसं काय वळली ती बघा. वळडायली की नाही मित्रांनो, तशी शेळी आहे. कोणी चोरून जर नेत असलं तर वळडती. आपल्याला कळतंय की कोणतरी चोरायले आपलं पिलू. तर मित्रांनो, ही हे बांडी. आणि हिला दाखवायचं राहील तर कॅमेरामध्ये. आणि मित्रांनो, ही आता इथे पण वाटायले, कारण की हे बघा, हे ओवा केलेलं आहे. हे बघा, आता इथे वाटायले आजच. आणि ही हे बांडीची लेक. आणि ही बारकी बांडी, ही बांडी. तर मित्रांनो, तुम्हाला माझ्या शेळ्यांचे नाव आवडले की नाही ते कमेंट मध्ये सांगा बरं का. आणि शेळ्या सुद्धा आवडले की नाही ते कमेंट मध्ये सांगा.
कोणत्या शेळीचं जास्त नाव आवडलं ते कमेंट मध्ये सांगा। आणि तर मित्रांनो मी तुम्हाला म्हणालता ना की भांडी इती तर मित्रांनो हे बघा, तर भांडी इलेली आहे, तिला घरी ठुलतं। तर हे बघा हे दिलेलं आहे बोकड। आणि मित्रांनो बोकड खूपच आगाव आहे बरं का। हे बघा तुम्हाला आमचा बोकड आवडला की नाही ते कमेंट मध्ये सांगा। त्याचं नाव काय ठेवायचं ते सुद्धा तुम्हीच कमेंट मध्ये सांगा बरं का। आजच 2 शेळ्या इल्या, तुम्हाला म्हणाल ना की बोकडच लक लागली, तर बघा बोकडच आहे हे बी। तर मित्रांनो ब्लॉग खूपच मोठा होतोय म्हणून मी ब्लॉग इथं स्किप करतो। तर मित्रांनो ब्लॉग आवडला की नाही ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा। आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा बरं का। तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करीन झाले मित्रांनो, तसं करत जाऊ नका बरं का। तर धन्यवाद मित्रांनो, भेटूच पुढच्या व्हिडिओ सोबत। टाटा बाय बाय।